नमस्कार. चला, आज एका अशा प्रवासाला निघूया जो आपल्याला जमिनीपासून थेट आकाशापर्यंत घेऊन जाईल. हो, आपण हिमालयाची सफर करणार आहोत. अगदी त्याच्या पायथ्यापासून ते थेट जगाच्या छतापर्यंत. तयार आहात या व्हर्च्युअल चढाईसाठी? चला तर मग सुरुवात करूया. तर हा आहे आपला रोडमॅप. आपण एका व्हर्च्युअल मोहिमेवर निघालोय, जी आपल्याला स्टेप बाय स्टेप, टप्प्याटप्प्याने वर घेऊन जाईल. प्रत्येक टप्प्यावर आपल्याला हिमालयाचं एक वेगळं रूप बघायला मिळेल. तिथलं सौंदर्य, तिथली आव्हानं, सगळं काही. पण थांबा, ह्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी हिमालय म्हणजे नेमकं काय, त्याची विशालता किती आहे हे समजून घेऊया. अहो, ही फक्त एक पर्वतरांग नाहीये. ही तर जणू भारतीय उपखंडाला लाभलेली एक नैसर्गिक भिंत आहे. विचार करा, तब्बल 2500 किलोमीटर लांब, पश्चिमेला पामीरपासून ते थेट पूर्वेला अरुणाचल प्रदेशापर्यंत. आता बघा, हिमालयाची रचना खूप इंटरेस्टिंग आहे. ती मुख्यत्वे 3 समांतर रांगांमध्ये विभागलेली आहे आणि आपली ही चढाई ती याच 3 लेव्हल्समधनं होणार आहे. आपण पायथ्याच्या टेकड्यांपासून सुरुवात करू, मग हिरव्यागार दऱ्या पार करू आणि शेवटी पोचू त्या बर्फाच्छादित शिखरांपर्यंत, म्हणजेच शिवालिक, हिमाचल आणि हिमाद्री. चला तर मग आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा, शिवालिक. हिमालयाच्या अगदी दक्षिणेकडची आणि तुलनेने कमी उंचीची ही रांग. इथूनच आपल्या चढाईला खरी सुरुवात होतेय. शिवालिक रांगेला पायथ्याच्या टेकड्या किंवा फुटहिल्स असंही म्हणतात. का? हो, नावाप्रमाणेच त्याची उंची तशी कमी आहे. साधारणपणे 600 ते 1500 मीटर्स. म्हणजे हिमालयाच्या त्या अवाढ्य उंचीची ही फक्त एक झलक आहे, एक सुरुवात आहे. आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगू. भूवैज्ञानिकदृष्ट्या म्हणजे पृथ्वीच्या रचनेच्या अभ्यासानुसार शिवालिक रांगा या हिमालयातल्या सर्वात नवीन म्हणजे सगळ्यात शेवटी तयार झालेल्या आहेत. इथलं एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथल्या दऱ्या. नद्यांनी जो गाळ वाहून आणला ना, त्यामुळे इथे सपाट आणि लांब अशा दऱ्या तयार झाल्यात, ज्यांना डून्स म्हणतात. आणि हो, आपलं प्रसिद्ध देहरादून शहर हे अशाच एका डूनमध्ये वसलेलं आहे. ठीक आहे, तर आता शिवालिकच्या त्या सौम्य टेकड्या मागे पडल्यात. आता आपण खऱ्या अर्थाने उंची गाठायला सुरुवात करतोय. आपला पुढचा थांबा आहे मध्य हिमालय, म्हणजेच हिमाचल रांगा. इथून पुढे खऱ्या अर्थाने डोंगरदऱ्या आणि शिखरं दिसायला लागतील. आणि इथे उंचीत एक मोठी झेप घेतलेली दिसेल. हिमाचल रांगा या तब्बल 3600 ते 4500 मीटरपर्यंत उंच आहेत आणि त्यांची रुंदीसुद्धा साधारण 60 ते 80 किलोमीटर. म्हणजे आता आपण खऱ्या पर्वतीय प्रदेशात एंट्री केली आहे. हा भाग आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे, कारण इथलं सुखद हवामान आणि ते अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांचा हा अगदी आवडता स्पॉट आहे. पीर पंजालसारख्या प्रसिद्ध पर्वतरांगा, कुलू आणि कांगरासारख्या सुंदर दऱ्या आणि आपली आवडती हिल स्टेशन्स शिमला, मसुरी, नैनिताल, दार्जिलिंग हे सगळं याच हिमाचल रांगांमध्ये येतं. आणि आता आपण आपल्या चढाईच्या क्लायमॅक्सवर पोचलो आहोत. हिमालयाचा सर्वात उंच, सर्वात भव्य आणि सर्वात आव्हानात्मक भाग, हिमाद्री. हिमाद्री नावाचा अर्थच आहे बर्फाचे घर. आणि हे नाव अगदी परफेक्ट आहे, कारण इथली शिखरं कायम वर्षानुवर्ष बर्फाने झाकलेली असतात. इथली सरासरी उंचीच 6000 मीटरपेक्षा जास्त आहे. आणि हो, या रांगा फक्त सर्वात उंचच नाहीत, तर भूवैज्ञानिकदृष्ट्या सर्वात जुन्या, सर्वात प्राचीनसुद्धा आहेत. आणि याच हिमाद्रीमध्ये वसलेलं आहे पृथ्वीवरचं सर्वोच्च ठिकाण, आपलं सर्वांचं माउंट एव्हरेस्ट. नेपाळ तिबेट सीमेवर असलेले हे शिखर तब्बल 8848 मीटर उंचीवर अगदी दिमाखात उभा आहे. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो अनेकांना माहीत नसतो. भारतातलं सर्वोच्च शिखर कोणतं? तर ते आहे K2 किंवा गॉडविन ऑस्टिन. पण गंमत म्हणजे ते मुख्य हिमालय रांगेत नाहीये. ते आहे हिमालयाच्या पलीकडच्या ट्रान्स हिमालयन प्रदेशात काराकोरम नावाच्या रांगेत. तर सोप्या भाषेत सांगायचं तर माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर, जे नेपाळ तिबेट सीमेवर आहे. आणि K2 हे भारतातलं सर्वोच्च शिखर, जे काराकोरम रांगेत आहे. हा छोटासा पण महत्त्वाचा फरक लक्षात ठेवायला हवा. अर्थात या उंच प्रदेशात फक्त एव्हरेस्ट आणि K2 हीच शिखरं नाहीत. कांचनगंगा, धवलगिरी, नंदादेवी यांसारखी अनेक भव्य शिखरं इथे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या अनेक नद्यांची उगमस्थानं म्हणजे हिमनद्या,
प्रसिद्ध गंगोत्री हिमनदी जिथून गंगेचा उगम होतो ती इथेच आहे. इतकंच नाही तर काश्मीरमधल्या बुर्जील आणि झोजिलासारख्या स्ट्रॅटेजिकली महत्वाच्या खिंडी आणि लडाखचं पठार हे सगळे याच प्रदेशाचा भाग आहे. बरं, आत्तापर्यंत आपण हिमालयाची उंची मोजली, त्याची रचना बघितली, पण आता शिखरावरून जरा खाली बघूया आणि या पर्वताचं आपल्या आयुष्यात, आपल्या देशासाठी काय महत्त्व आहे ते समजून घेऊया. हिमालयाचं महत्त्व शब्दात सांगणं कठीण आहे. पहिलं म्हणजे तो एक हवामान अडथळा आहे. सायबेरियातनं येणारे ते थंडगार वारे तो अडवतो, म्हणूनच आपलं हवामान बरं राहतं. दुसरं, आपल्या नद्या गंगा, यमुना, सिंधू यांसारख्या अगणित नद्यांचं ते उगमस्थान आहे. तिसरं, या नद्यांवरच आपले जलविद्युत प्रकल्प चालतात. शिवाय इथली जैवविविधता, खनिज, पर्यटन यादी खूप मोठी आहे. खऱ्या अर्थाने तो भारताचा एक संरक्षक आहे. तर हे सगळं जाणून घेतल्यावर जाता जाता एक विचार मनात येतो. कधी विचार केलाय की जर हे भव्य पर्वत नसतेच तर भारताचा नकाशा कसा दिसला असता? आपलं हवामान, आपल्या नद्या, आपली संस्कृती आज जशी आहे तशी असती का?